नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अमोल दत्तात्रय पवार, ग्रीनटेक्स ॲग्रो सायन्स बारामती या कंपनीचा सोलापूर प्रतिनिधी असून मी आज वडगाव काठी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव काकांनी आपलं ग्रीनटेक्स कंपनीचं नॅनो पॉलिमर टेक्नॉलॉजी 035050 हे औषध आपल्या कवाळाच्या पिकासाठी वापरलेलं होतं. तर काकांना कसं वाटलं किंवा आपले डीलर आलेत लक्ष्मी कृषी केंद्र वडगाव मनोज शेठ, तर त्यांच्या दोघांकडूनही म्हणजे जाणून घेऊया की याचा रिझल्ट कसा आला. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की नॅनो पॉलिमर म्हणजे काय. नॅनो पॉलिमर म्हणजे हे जरी आपण ड्रिपनं जरी सोडलं तरी याचं फिक्सिंग होत नाही किंवा लिचिंग होत नाही. हे मुळाजवळ पडून डायरेक्ट म्हणजे पिकाला लवकरात लवकर लागू होण्याचं काम म्हणजे हे पॉलिमर टेक्नॉलॉजी करते. आणि पिकांना लवकर लागू झाल्यामुळं जे काय तुम्ही 5-6 दिवसाला एक तोडणी होत असेल तर हे सोडल्यानंतर तुमची 3 दिवसाला तोडणी येते. कारण की मालाची सेटिंग बी करतं, आंतरकांडी बी वाढू देत नाही. तुम्ही बघू शकता पहिला आंतरकांडी वाढलेली होती, ही सोडल्यापासून शेंड्याची आंतरकांडी कमी झालेली आहे. तरी मामा हे कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. हा, बरं आहे. तुम्ही सोडल्यापासून म्हणजे रिझल्ट कितव्या दिवशी? 3 दिवसाला एकदा काढता. 3 दिवसाला. हा. पहिला कितीला काढत होता? पहिलं 7 दिवस जातो. 7 दिवस जात होतं. नमस्कार, मी कवाळ पीक होतं, मग त्याला फुगवण करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की बाबा आपल्याला फुगवण करण्यासाठी औषध लागायचं आहे. आणि फास्ट जेवढं लवकर ऍक्टिव्ह होणारा आणि फास्ट लागू होणारा औषध कोणचं आहे, तर आपण रेग्युलर 05234 किंवा 0050 आपण देण्याचा प्रयत्न करतो. पण नॅनो पॉलिमर टेक्नॉलॉजी असल्यामुळं म्हणजे क्विक रिझल्ट, आपण म्हणतो ना की आज सोडल्यानंतर लगे उद्या आपल्याला रिझल्ट पाहिजे, त्याच प्रकारे ह्यांना आपण सोडायला दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यांना रिझल्ट जाणवला. बरं, रिझल्ट जाणवत असताना शेतकऱ्यांना भीती असते की बाबा शेंडा खुंटू नये किंवा शेंडाची वाढ थांबू नये. तर आपण पाहू शकता आज ह्या अवस्थेतलं एक पीक आहे, त्यानंतर ह्या अवस्थेत एक पीक आहे, त्यानंतर आपण पाहता ह्या अवस्थेतलं एक पीक आहे. सेटिंगलाही प्रॉब्लेम झालेला नाही आणि शेंडा हे आपला व्यवस्थित प्रकारे चालू आहे प्लॉटचा. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक सांगायचं आहे की आपण ग्रीनटेक्स ॲग्रो कंपनीचं 035050 नॅनो पॉलिमर टेक्नॉलॉजीचं सोडल्यानंतर 24 तासाच्या आत फुगवणीचं काम चालू करतं. त्याच्याच बरोबर सेटिंगलाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. सेटिंग बी व्यवस्थित राहून शेंडाची वाढ बी चांगली राहते आहे. अशा ज्या शेतकऱ्यांना आपल्याला फुगवण पाहिजे असेल आणि शेंडाही व्यवस्थित पाहिजे असेल तर आपण जरूर आणि 100% माझ्या खात्रीनं मी स्वतः प्लॉट व्हिजिट करतो आणि पाहतो. तुम्ही 035050 अवश्य वापरावे.